शासनाने शेतकऱ्याविषयी 3 बिल पास केली आहे. ती 3 बिल अशा प्रकारे आहे. नंबर 1 कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, नंबर 2 कृषी उत्पन्न व वाणिज्य कानून, नंबर 3 आवश्यक वस्तू भांडार अधिनियम. खरंच हे 3 बिल शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे का? खरंच या बिलाचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना होईल का? जे असे शेतकरी ज्याच्याकडे 2 या 3 एकर शेती आहे, 3 बिलामध्ये हा शेतकरी खरंच बसणार का? शासनाच्या बिलामध्ये सांगले आहे आवश्यक वस्तू भांडारम, म्हणजे शेतकरी आपलं उत्पन्न घरामध्ये साठवून ठेवू शकतो, परंतु डोक्यावर छत नाही तो हा शेतकरी आपले उत्पन्न घरात साठवून करून ठेवल का? नंबर 2 कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये हा शेतकरी आपली शेती कॉन्ट्रॅक्टने देईन, तो स्वतः खाईल काय? आणि नंबर 3 कृषी उत्पन्न व वाणिज्य कानून, म्हणजे हा शेतकरी आपला उत्पन्न झालेला माल कुठेही विकू शकतो, कोणत्याही बाजारपेठेत. खरंच हा शेतकरी 10 ते 12 क्विंटल झालेले उत्पन्न तो बाहेर ठिकाणी पाठवू शकेल का? त्याला नेण्याचा खर्च, मजुराचा खर्च तो झेपू शकेल का? आणि हा जर तो बाहेर आपले उत्पन्न विकण्यात जाईल त्यातनी काय शिल्लक राहील का? खरंच या बिलाचा शेतकऱ्यांना फायदा कितपत होतो जाणून घेऊया आपण या छोट्या शेतकऱ्याकडून. मी कल्पना जमादे, यवतमाळ महाराष्ट्रातून इंडिया अनर्ससाठी. ते विधेयक पास केले त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही, काय माहिती नाही. खेड्यातल्या माणसावर तेवढं काही माहित नाही आपल्याला. म्हणजे मग सरकारने जे विधेयक तुमच्यासाठी चांगले आहे की वाईट याचं काहीच तुम्हाला काहीच पण माहित नाही. शासनाने जे विधेयक 3 बिल पास केले आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही, त्याच्याबद्दल तर आम्हाला काहीच माहीत नाही. म्हणा आम्ही काय अनपढ शेतकरी आहे, आम्हाला काय गव्हर्नमेंट काय करते ते आम्हाला काहीच माहीत नाही. काय काय काम करता तुम्ही? शेतीचं किती एकर शेती आहे तुमच्याकडे? 3.5 एकर. शेतामध्ये काय टाकता नेहमी? कापूस, तूर. नेहमीच टाकता का? हो, नेहमीच टाक. शेतीमध्ये कोण कोण काम करता? सगळं परिवार मिळून करतो आम्ही, बाबा सगळं. मजूर वगैरे लावतात कधी? नाही, घरीच करतो काम. शेताला काय खर्च येतो? खर्च 80-90-95 पर्यंत येते सगळं. मग हे खर्च तुम्ही मग कसं लावता? लोकांचे कर्ज गबारी काढून दुसऱ्या कोण आता. तर मग आता तुमच्या अंगावर कर्ज आहे का? हो. काय यंदा काय पिकी नाही झाली. मग यावर्षी उत्पन्न काय झालं की नाही तुम्हाला? उत्पन्न कमी झाले यावर्षी, लई कमी झाले. पाऊस भरमसाठ झाला म्हणा यंदा, पण कापसाची काय गॅरंटी नाही. अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्याकडे 3 एकर शेती आहे. यावर्षी मी त्याच्यामध्ये कापसाची लागवड केलेली आहे आणि तूर पण आहे माझ्या शेतामध्ये. कधीपासून शेती व्यवसाय करता? पारंपरिक शेतीचाच आमचा व्यवसाय आहे. तुम्ही शेतात स्वतः काम करता का? स्वतःच काम करतो आम्ही. कुटुंब, माझे लेकरं, सर्व पेरण्यापासून तर सर्व कापूस वेचणीपर्यंत आम्ही सर्व घरीच करत असतो. तुम्ही शेतात किती घंटे काम करता? आमच्या शेतीचं तसं टायमिंगच नाही आहे. आम्हाला जर गरज पडली तर आम्हाला दिवसाचे 10 घंटे काम करावं लागते, रातच्याने जावं लागते. त्याच्यातनी जंगली जनावरांचा आम्हाला खूप त्रास आहे, त्याच्यामुळं आम्हाला रातच्यानं कधीही उठून जावं लागते. तसं पाहिलं तर आम्हाला 24 घंटे शेतीमध्ये काम करावं लागते. शेतीतनी कसं आमचं त्याच्याशिवाय पोट नाही भरत, म्हणजे म्हणून आम्हाला ते वेळेचं काही आम्हाला बंधनच नाही. शेती कोणते कोणते संकटाला तोंड द्यावं लागते? संकटाचा तर विचारूच नका. कधी अतिवृष्टी होते, कधी पाणी येत नाही, कधी पाणी जर आलं वेळेवर तर कधी हे बोंडाळी, याची खूप आम्हाला त्रास होते. वन्य प्राण्याचा त्रास आहे. आणि शेती म्हणजे काय बेभरोसाचं पीक आहे. कधी आलं वेळेवर तर येते, नाही तर येतेही नाही. तुम्हाला 3 एकर शेतामध्ये किती पीक झालं? आता काय 10-12 क्विंटल कापूस निघाला. त्याच्यातला काय 2 क्विंटल कापूस आता प्रायव्हेटमध्ये 40-42 रुपये भावानं विकून टाकला. आणि त्याच्यातनी आम्ही लेकरा बाळातनी दिवाळी साजरी केली ना. आता हे पुढील आता आहे कर्ज पाणी कुठून फेडावं आम्ही आता. हे ते उत्पन्न निघते ते तुम्ही कुठे विकता? आता काय आम्हाला हे 10-12 क्विंटल कापूस कुठं नेऊन विकावं आता. हे गव्हर्नमेंटनं हे CCI चालू केली. आता हे 10 क्विंटल कापसाले त्याची भराई, नेणं आणणं भाडं आम्हाला काय परवडत नाही, म्हणून आम्ही नाईलाज असतो. आम्ही प्रायव्हेटमध्ये विकायचं काम पडते आम्हाला. 2,500 रुपये भराई द्यावं लागते. आणखीन गाडी भाडं, 2-2 दिवस मुक्काम होते. आणि हे 10 क्विंटल आणि 12 क्विंटल कापूस कुठं नेऊन विकावं? तुम्हाला शेतीला पूर्ण खर्च किती येतो? बस नांगरणीपासून तर पूर्ण कापूस वेचणीपर्यंत जवळपास आम्हाला 30,000 ते 40,000 रुपये खर्च आलेला आहे. औषधी, फवारणी, निंदण, डवरणी, कापूस वेचणी हे सर्व मिळून आम्हाला 30,000 ते 35,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काही 10-12 क्विंटल कापूस झाला. आता त्याच्यातनी आम्ही काय करावं? आता ते लावलेले पैसे बी त्या निघण्याची अपेक्षा नाही.
आमची तर आमच्या कुटुंबाची तर आमच्या घरच्या बाईची माझ्या मुलाची तर हे तर मेहनत वाया गेली म्हणजे आमचं त्याचं काही फळच नाही. गोदार शेतकरी असल्यामुळे आम्हाला प्रायव्हेटमध्येच विकावं लागते.